पण मी एवढं नक्की म्हणेन की काही खासदारांच्यामध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्याकडून सातत्याने भेटी होत आहेत अशा बातम्या येत आहेत. मग त्या कधी अनौपचारिक असतात तर कधी खाजगी असतात. एक असं आहेच की हे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते खासदार असतील किंवा आमदार असतील आणि ते शिवसेनेमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर काम करत होते, त्या प्रत्येकाबरोबर एकनाथ शिंदे यांनी सहकारी म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सगळे गेलेलो आहे. त्याचबरोबर त्यांची जनतेच्या मधली सुद्धा नाळ जी आहे ती शिवसैनिकांची एकमेकाशी जोडली गेलेली आहे. आता एखाद्याचे काही मतभेद झाले एखाद्या व्यक्तीचे, तर ताबडतोब त्याच्यावरती गद्दारीचा शिक्का मारून मोकळं व्हायचं, सातत्याने तेच करत राहायचं. तर मूळ मुद्दा हा आहे की NDAचं माननीय मोदी साहेबांचं जे हिंदुत्वाला मजबूत करायचं धोरण आहे ते एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत. आणि शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत जे महाविकास आघाडीचा गळफास बसलेला आहे सगळा, आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांची तर पडझड होतेच आहे, पण वैचारिकदृष्ट्या जी फारकत त्यांनी हिंदुत्वापासून घेतलेली आहे हा खरा मूळ मुद्दा आहे. आणि अर्थातच शिंदे साहेबांवरती दिसणारा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर. आता याच्यात कुठले खासदार आमदार याच्यात मी कुठलंच भाष्य करत नाहीये, पण मी स्वतः जे माझं निरीक्षण आहे केवढ्या मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांकडे लोक येत आहेत, शिवसेनेकडे येत आहेत, तर निवडणूक आयोगाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की शिवसेना म्हणूनच धनुष्यबाणा शिंदे साहेबांच्याकडे आहे. आणि सातत्याने जनतेत चला म्हणजे दाखव असं एक आव्हानात्मक भाषा केली जात होती. पण जनतेमध्ये आमचे 60 आमदार निवडून आलेले आहेत, खासदारी निवडून आलेले आहेत, महानगरपालिकेत मुंबईमध्ये आमचं महायुतीचं बहुमत आहे. अशा वेळेला सातत्याने हे म्हणणं म्हणजे स्वतःची खरं तर फसवणूक आहे असं त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. आपल्या असतील किंवा ठाकरे घराण्याचा आदर करतात, मात्र तरीही त्यांना सोडून जात आहे. काय वाटतं एकंदरीत? मी आता याच्यावर काही बोलणार नाही, कारण मी काही बोलले की प्रचंड मोठा गोंधळ घालतात ते लोक, आणि एवढ्यासाठी मी त्यांना घाबरते अशातला भाग नाही आहे. पण आज सगळंच लक्ष जे माननीय शिंदे साहेबांच्या सगळ्या हालचालींवर आहे, तर मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे हे धुरंधर आहेत हे सिद्ध होईल. एक तर असं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जो आहे तो एक अमर विचार आहे. आणि ज्या ज्या वेळेला स्थानिकचे प्रश्न, मराठी भाषेचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न हा येतो, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांची स्मरण आणि प्रेरणा सातत्याने फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे तर सगळ्या जगातल्या लोकांना वाटेल, मराठी समाजाला. पण त्याचबरोबर जे त्यांनी रामजन्मभूमीच्या संदर्भात, बाबरीच्या संदर्भात ज्या भूमिका घेतल्या, त्याच्यामधून त्यांनी एक विशाल हिंदुत्वासाठी सुद्धा नेतृत्व करून त्यामध्ये त्याला दिशा दिलेली आहे. आणि आज बाळासाहेब ठाकरे यांची जी सगळ्या अपेक्षा होत्या, 370व कलम त्या श्रीनगरमध्ये तिथल्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकला पाहिजे, मुस्लिम महिलांना संरक्षण, विशेषतः तलाकच्यापासून समान नागरी कायदा, या सगळ्या मुद्द्यांच्यावरती NDAमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितजी शहा यांच्या भूमिकेच्या सोबत शिवसेना NDAमध्ये काम करते. आणि पूर्वी NDAतच होती आणि आजही NDAतच आहे. त्याच्यामुळे असं बाकीचे ज्यांच्या चुकीच्या भूमिका असतील किंवा अयोग्य भूमिका असतील त्याला काळाने आणि जनतेने उत्तर दिलेलं आहे. दुसरं मी असं म्हणेन की बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दीचं वर्ष साजरं करत असताना उद्या 19 तारखेला मुंबईमध्ये फार मोठा मेळावा आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे आमच्या पक्षाच्या वतीने या संदर्भातले अनेक कार्यक्रम जाहीर करतील. परंतु मी तरी असं मानते की आता बघा काही ठिकाणी जसे लव जिहादचे विषय समोर आलेले आहेत, त्यामुळे आमची जी सामान्य लोक असतील, मग ती कुठल्याही पक्षाची असो, आपण आपल्या मुलांवरती सदा चांगली नीतिमूल्यांचे किंवा आपली श्रद्धा जी आहे, आपली आस्था जी आहे, आपला जो तत्वविचार आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांमधून सांगितलेलं असेल किंवा वेगवेगळ्या आपल्या प्रार्थना ज्या येतात त्याच्यामधून सांगितलेलं असेल किंवा अगदी ज्ञानेश्वरीमधून सांगितलेले विचार असतील, तर साहेबांनी राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही व्याख्या केलेली होती. आणि त्यामुळे त्याचा विचार करून आपल्या घरांमधल्या मुलांना आपण किती खरोखर हिंदुत्वाचा योग्य विचार मांडतो हे आता तपासण्याची वेळ आलेली आहे. की आम्ही म्हणतो आम्ही हिंदू आहोत, पण आमच्याकडे आमच्या समाजाचा अपमान करणारी वेगवेगळी षडयंत्र रचली जात आहेत. तर कधी अंधश्रद्धेच्या मार्गातून केली जात आहेत, तर कधी यासारखे प्रकार सातत्याने घडताना दिसत आहेत. आणि म्हणून मी असं म्हणेन की हिंदुत्व वेगळं काही नाही आहे, तर राष्ट्रीयत्व ही आपली भूमिका समोर ठेवून काम करणं आणि सातत्याने त्या दृष्टीने पुढच्या पिढ्यांपर्यंत हा वारसा नेणं हे मला असं वाटतं सगळ्यांचं कर्तव्य आहे. एक
ठाकरे 30-35 ठाकरे शिवसेनेला गळती लागण्याचं नेमकं कारण संजय राऊत आहे असं वाटतं. कारण की आपण जर बघितलं तर कारभार शिव्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. अभद्र शब्द वापरले जात आहे. कसं पाहत होता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, कसं बोललं पाहिजे? आमची जी एक स्नेही आहे, परिचित आहे, पाटकर नावाची, अ, अत्यंत एक संवेदनशील व्यक्ती आहे ती. स्वतः लेखिकाही आहे. तिच्याकडून जे काही मी सगळं संजय राऊतांबद्दलचे पाहिलेले आहेत अनुभव आणि ते ज्या भाषेत तिच्याशी बोललेले आहेत, ती ऑडिओ क्लिप महाराष्ट्राने पूर्ण ऐकलेली आहे. हे पाहिल्यावरतीच ते कोणाचा काय आदर करू शकत नाही असं मला वाटतं. पण काय म्हटलं जातं की शिवसेना तर मला त्या व्यक्तीवरती काही बोलायचं नाही, काहीही बोलायचं नाही. खरं महाराष्ट्राचा टाईम वाया घालवणारा प्रश्न आहे हा, असं माझं मत आहे. एक काळ होता की शिवसेना महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. आज जी परिस्थिती आहे, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झालेल्या आहेत. ही परिस्थिती कधी बदलणार? हे मुळामध्ये तुमचं जे म्हणणं आहे त्याच्यात एक लक्षात घेऊया आपण की 95ला शिवसेनेचे आमदार जास्त निवडून आले. त्याच्यानंतर सातत्याने आमची संख्या जी आहे ती काँग्रेसने जे काही कटकारस्थान केलं, काही आमचे नेते फोडले, त्याचबरोबर काहींनी हातमिळवणी केली शिवसेनेच्या जागा कमी व्हाव्या म्हणून. तर त्या डावपेचांचा तो एक परिणाम आहे. जनतेमध्ये जरी आम्ही राहिलो तरीसुद्धा याच्यामध्ये आमची संख्या काही प्रमाणात कमी झाली. परंतु एक असं आहे की संपूर्ण देशामध्येच हिंदुत्वाच्या बाजूनी एक मोठी लाट आणि प्रवाह उभा राहिला आहे जो पूर्वी नव्हता आणि तो आमच्याशी समरस भूमिका आहे. म्हटल्यावरती मोठा भाऊ लहान भाऊ याचा विचार करत असताना देश पातळीवरती आजच्या घडीला भारतीय जनता पक्ष हा आमच्या विचाराशी समरस आहे. अशा वेळेला भावांच्यामध्ये वाद होण्याचं कारण नाही जर का ते बंधुत्व खरं असेल तर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे विषय आहेत ते सगळे आपण कामाचा प्रभाव किती स्वतःचा ठेवतो, लोकांच्या मदतीला किती धावून जातो, याच्यावरती अंतःकरणातली भूमिका कळत असते. आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अगदी दिवसाचा रात्र करून आणि आजसुद्धा सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणं असेल किंवा हजारो निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, नागरिकांच्या दृष्टीने, अगदी काश्मीरपासून ते दुबईपर्यंत अडकलेल्या लोकांना आणण्यापासून जे धारिष्ट्य आणि काम दाखवलेलं आहे. आणि त्याचमुळे आपण बघतो की लाडक्या बहिणींच्या बरोबर लाडके भाऊ किंवा आमची जनता जी आहे, हजारो लोक त्यांचा डीपी ठेवतात आमच्या पक्षाचे नसले तरी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जनतेच्या मनातलं स्थान जे असतं त्यातलं एक चिन्ह किंवा एक प्रतीक निवडणुका आहेत. परंतु शिवसेनेचा प्रभाव सातत्याने वाढवण्यासाठी एकनाथजी शिंदे, श्रीकांत शिंदे आणि आमचे सगळे खासदार आमदार आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि खरं सांगायचं तर तुम्ही जे आहात माध्यमातले आमचे मित्र, हा त्याचा प्रभाव पोहोचवण्यासाठी खूप आम्हाला चांगलं सहकार्य करताय आणि त्याच्यासाठी कुठेही वाईट शब्द न वापरता चांगल्या पद्धतीने आम्ही उत्तरं देऊ शकतोय आणि त्यातून प्रभाव वाढतोय, ही त्यातली महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. दैत्य हयात काँग्रेससोबत संघर्ष केला शिवसेनेने, मात्र जी काही दुसरा गट आहे, ठाकरे गट आहे, तो काँग्रेससोबत गेला. एक शिवसैनिक म्हणून काय वेदना होतात की फक्त हा एक संघर्ष केलेला आहे, म्हणजे हिंदुदय समोर बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा. एक आहे की 2002 ते 2014पर्यंत इथे काँग्रेसचं सरकार होतं. तर त्यावेळेला आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच भूमिका करत होतो. परंतु सभागृहामध्ये आल्यावर आपण सगळे लोकप्रतिनिधीच असतो आणि ते लोकप्रतिनिधींचा संवाद होतो, लोकप्रतिनिधींच्याकडे वादविवाद होतात. पण त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये मात्र त्याच्यावरती संवाद होऊन चर्चा होते. परंतु ज्या क्षणी काँग्रेस हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेलेला आहे आणि इकडे ज्या वेळेला फार मोठं मी असं म्हणेन की परिवर्तन झालं राजकीय आणि त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेकडेच ती खरी शिवसेना म्हणून सिद्ध झाली, त्याच्यानंतर मात्र काही व्यक्तींचा आणि काही लोकांच्या तोल बिघडलेला आहे आणि कुठलाही मतभेद ऐकूनच घ्यायचा नाही. आकांतांडव करायचं, रस्त्यावरती जातो म्हणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तिगत बाबतीमध्ये जाऊन छोट्या छोट्या इतरांच्या कौटुंबिक बाबतीमध्ये जाऊन त्या व्यक्तींना नामोहरम करायचं, षडयंत्र करायचं, या सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणू की अत्यंत राजकारणातला स्तर जो आहे तो अत्यंत अवमूल्यन करणारा आहे महाराष्ट्राचा. आणि या दृष्टिकोनातून मी असं म्हणते की त्यांना लोकसभेच्या वेळेला जे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मवियाच्या, त्याचा संपूर्ण भ्रमनिरास त्यांचा विधानसभेनंतर जो झाला त्याच्या त्या धक्क्यातून ते अजूनही सावरलेले नाही आहेत. आणि त्यामुळे एखाद्या हिंदी सिनेमामध्ये अपघातानंतर माणूस जसा विचारतो मैं कहाँ हूँ,
तसंच त्यांना कळत नाही मी कुठे आहे आणि काय आहे. आणि त्यामुळे रोज ते नवनवीन काहीतरी क्लुप्त्या काढून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात, खोटी माहिती पसरवत असतात. आणि त्यांचे जे नेते आहेत स्वतः राहुल गांधी, ते सुद्धा अशाच काहीतरी गोष्टी करत असतात की आता त्यांची हळूहळू मजल ही झुरळांना मित्र मानण्यापर्यंत गेलेली आहे. अशी परिस्थिती.